श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की अमावस्येच्या दिवशी मी काय काय कामं करत असते आणि कोणते कोणते कामं करते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. जरा व्हिडिओ लेट झालेला आहे कारण मला बरं नव्हतं म्हणून व्हिडिओ मी काही टाकू शकले नाही. तर आता इथे माझी सकाळी देवपूजा करून झालेली आहे. देवपूजा झाल्यानंतर मग मी सकाळचा चहा ठेवून दिला. मग आता माझ्या बाळाला पण स्कूलला जायचं होतं तर मग तिच्यासाठी आता इथे डोसा वगैरे उतरवून देते तिला, कारण तिला टिफिन न्यायचं होतं. मग तिला टिफिनमध्ये मी डोसाच दिला. तर इथे आता पटक्यात तिला डोसा उतरवून देते. तर अमावस्येच्या दिवशी मला खूप सारे कामं असतात तर ते कामं मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर मी काय काय करते असं तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. उतरवून झालेला आहे. तर आता तिचं टिफिन भरून देते इथे, कारण तिला जायचं होतं. आईंचं पण झालं होतं आवरून. तर आता मग ती स्कूलला जाईल, मग नंतर मी माझे कामं करेल. तर आता ती जाते माझी वेदू. बिट्टू बाय, इकडे बघ ना माझ्याकडे. बाय दिदू, बाय कर. तू पहिले बाय बाय कर मला. बाय हाय कर आणि हाय कर, हाय कर सगळ्यांना, हाय कर. व्हिडिओमध्ये हाय कर बेटा. दिदू हाय कर. दिदू हाय कशी करते दिदू? जा मग स्कूलला. बाय. इकडे बघ, इकडे माझ्याकडे बेटा, माझ्याकडे रे. हाय फ्रेंड्स. तर आता वेदू पण गेलेली स्कूलला. तर मी आता कामांना सुरुवात करते. तुम्ही बघू शकता किती वाजलेत. तर आता वाजले 9. तर एका तासामध्ये मला माझे सगळे कामं आवरायचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओ बघा की मी एका तासामध्ये कसे कामं आवरते. तर बाय फ्रेंड्स, चला मी आता कामांना सुरुवात करते. तर आता वेदूला पण स्कूलला पाठवलेलं आहे. तर पहिले तरी ते आता बेसिंग वगैरे सगळं स्वच्छ घासून घेतलेलं आहे. मग नंतर कपडे भिजत टाकून देईल. मग कपडे भिजत टाकल्यानंतर बाहेर काल रात्री पाऊस पडला तर खूप घाण झालेला आहे. तर तिथे मला स्वच्छ ब्रशने असं घासून घ्यायचं आहे. तसं तर मी तिथे रोज धुत असते, पण ते पाणी पावसाळ्याचं घाण होतंच. तर इथे कपडे भिजून झालेले आहेत माझे. तर आधी ते स्वच्छ असं घासून घेते, नाहीतर मग खूप घाण होतं, मातीचे वगैरे पाय येतात. तर आता इथे सगळं बाहेरचं आवरून झालेलं आहे. तर आता घरात आलेली आहे. तर घरात आता अमावस्या होते म्हणून घराचे जाळे वेगळे काढून घेते सगळ्या, कारण दर अमावस्याला जाळे काढलेच गेले पाहिजे. दर अमावस्याला नाही काढले तर मग दर शनिवारी तर काढलेच गेलेले पाहिजे जाळे. तर आता इथे अमावस्या होते म्हणून सगळे जाळे वगैरे काढून घेतले. मग घर वगैरे झाडून घेते, घर पुसून घेते. तर आज घर पुसताना थोडीशी मीठ आणि हळद तुम्ही घर पुसताना त्या पाण्यामध्ये टाका, तुमच्या घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर निघून नाही. आता इथे झाडू मारायला घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
आपल्या मुलांच्या अंगावरून उतारा तर उतरला गेलाच पाहिजे. अमावस्येच्या दिवशी भात शिजवायचा आहे तुम्हाला. भातमध्ये मीठ नाही टाकायचं, अन्नात भात शिजवायचा आणि तो मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरावरून पण उतारा उतरवायचा आहे. एक नारळ घ्यायचं, तो आपल्या घरावर 11 वेळा उतारा उतरवून घ्यायचा आहे आणि तो बाहेर असा लांब फेकून जायचा जे की कोणाला दिसणार नाही. आणि मोहरीचा पण उपाय तुम्ही या दिवशी केला. हातात वल्गा सुक्त, हातात मोहरी घ्यायची, वल्गा सुक्त आणि 11 वेळा काल भैरवाष्टक म्हटलं आणि तेच मोहरी सगळी आपल्या घरात टाकली तर त्याच्याने पण खूप आपल्या घराला फरक पडतो. निगेटिव्हिटी बाहेर निघून पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येत असते. तर तुम्ही असे उपाय आवर्जून करा. आपल्या घरात नेहमी चांगलं राहील, सुख शांती नांदेल. तर आता इथे माझं घर झाडून स्वच्छ असं पुसून झालेलं आहे. तर आता मी ते उंबरठ्याला लेपन करायला घेतलेलं आहे हळदीचं. तर हळदीचं लेपन तर तुम्ही केलंच पाहिजे, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर हळदीचं लेपन करणं खूप चांगलं असतं उंबरठ्याला असं. नंतर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मग मी दरवाजाला मस्त स्वच्छ असं पुसून घेतलं, त्याच्यावर स्वस्तिक काढून घेतलं. आपल्या घराचं मुख्य दरवाजाला स्वच्छ आपण नेहमी ठेवलंच पाहिजे. तर अशा रीतीने माझं अमावस्येचं रुटीन असतं. तर स्वच्छ असं दरवाजा आता पुसून घेते, त्याच्यावर स्वस्तिक असं काढून घेते. मग नंतर मला स्वयंपाकाला पण लागायचं आहे. आज स्वयंपाकामध्ये मला इडली आणि सांबार करायचं होतं. तर तुमच्यासोबत मी आज सांबारची रेसिपी शेअर करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे मी आता दरवाजा स्वच्छ पुसून घेते. आपण जेवढं घर स्वच्छ ठेवलं तेवढे आपल्या घरामध्ये लक्ष्मी बरकत करते. तर नेहमी आपलं घर हे स्वच्छ ठेवलंच पाहिजे. इडलीसोबत सांबारच छान लागतं, तसं तर चटणी पण छान लागते, पण सांबार त्यापेक्षा चांगलं लागतं. तर आता तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि लांब चिरलेले कांदे 2 घेतलेले होते, ते त्याच्यामध्ये आता फ्राय करून घेते व्यवस्थित असे. मग एक टोमॅटो घेतला होता, वांगा घेतलं होतं एक आणि बटाटा, 2 मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या. तर अशा प्रकारे मी सांबार केलं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड्स, आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.